मंडळी, हा आहे नाचणीचा डोसा, नाचणीचा स्पंज डोसा. अगदी मऊसूत आणि सुरेख डोसा होतो. याच्यामध्ये कुठलीही डाळ मी वापरली नाहीये. तर काय वापरली ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच. पण हा अतिशय पौष्टिक आहे डोसा, तर नक्की करून बघा. आणि कसा करायचा ते आपण बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपण नाचणी खातो, पण खरं नाचणी हा असं धान्य आहे की जे 12 महिने खाल्लं पाहिजे, कारण वेट लॉससाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. कारण नाचणीमध्ये फायबर भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. त्याशिवाय आयर्न, कॅल्शियम हे ते सुद्धा भरपूर असतं. तर त्याच्यामुळे नाचणी आपल्या आहारात नियमितपणे असली पाहिजे. त्याचा आपल्या आरोग्याला खूप छान फायदा होतो. तर नाचणीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे नाचणी आपण जेव्हा भिजवून मिक्सरमध्ये बारीक करायला घेतो तर ती लवकर बारीक होत नाही. तर त्याच्यासाठी नाचणीचं पीठ मी वापरणार आहे. नाचणीचं पीठ वापरून आपण छान असे डोसे तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी ही 1.5 कप नाचणीचं पीठ मी घेतलंय. नाचणीमध्ये खूप धूळ कचरा असतो. तुम्ही जेव्हा नाचणी धुवून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर नाचणी वापरताना केव्हाही नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापडावर वाळवून घ्यायची. ती आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर एका दिवसामध्ये नाचणी छान वाळते आणि मग दळून आणायची. तर हे नाचणीचं पीठ मी 1.5 कप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. आणि हा भात आहे, कारण आपण याच्यामध्ये उडदाची डाळ वगैरे वापरणार नाहीये. तर हा भात जेव्हा आपण याच्यामध्ये घालतो तर हे पीठ छान फर्मेंट होतं. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याची छान पेस्ट तयार करून घेऊया. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे पीठ आपण फर्मेंट करायला ठेवणार आहे. एक 6 ते 7 तास हे पीठ असंच ठेवायचं. फार पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर मग फर्मेंट होत नाही व्यवस्थित. आता हे फक्त मिक्सरचं भांडं स्वच्छ करायला अजून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे. मिक्सरला जे सगळं बॅटर लागलेलं असतं ना, तर एक 10 सेकंद पाणी घालून मिक्सर फिरवून घ्यायचा. म्हणजे मग ते सगळं मिक्सरचं भांडं व्यवस्थित स्वच्छ होतं. तर आता हे 6 ते 7 तासासाठी आपण झाकून ठेवूया आणि नंतर मी याचे तुम्हाला डोसे करून दाखवते. उन्हाळा असल्यामुळे 4-5 तासातच हे बघा मिश्रण असं छान फुलून आलेलं आहे. याच्यामध्ये आपण अजिबात डाळ वगैरे काहीही वापरलेली नाहीये. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचे आणि याचे मस्त डोसे करायचे. चवीनुसार मीठ घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. तर ह्या नाचणीच्या डोशासाठी मी वेगळ्या प्रकारची जरा चटणी करणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं साहित्य नेहमीचंच आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे. तर सांगते तुम्हाला, पण त्याच्या आधी हे साहित्य सांगते. तर नेहमीसारखं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं खडे मीठ घेतलं आहे, एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडा पुदिना आहे माझ्याकडे त्याच्यामुळे पुदिना पण घेतला आहे. ही आहे कोथिंबीर. त्याच्यानंतर आता कैरीचं सीझन चालू आहे तर मी कैरी वापरणार आहे. कैरी नसेल तर लिंबू वापरलं तरी चालेल, दही वापरलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर ही फुटाण्याची डाळ आहे. आता हे सगळं आधी मिक्सरच्या भांड्यात घालूया. आल्याच्या थोड्या चकत्या करून घेतल्या. आणि मी जसं वेगळी म्हणलं तर तसं मी याच्यामध्ये घालणार आहे तीळ. आपण तीळ सहसा कधी ओल्या चटणीमध्ये घालत नाही, पण मी आज तीळ घालून चटणी करणार आहे. तर तुम्ही कधी केली आहे का, किंवा याच्यापेक्षा वेगळी चटणी करता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये आधी बारीक करून घेऊया. आधी कोरडंच फिरवून घेते जमेल तेवढं, आणि मग नंतर पाणी घालून व्यवस्थित बारीक करते. मस्त चटणी तयार झाली आहे आणि त्याचा वास पण छान येतोय. एक पाव वाटी मला पाणी घालावं लागलं. तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा अजून सैल करायची असेल तर तुम्ही सैल करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी फक्त मस्त फोडणी देते आणि मग आपण डोसे करायला घेऊया. थोडीशी साखर घालूया, मी मगाशी घालायला विसरले. आणि तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण आपण कैरी घातली आहे त्याच्यामुळे थोडीशी साखर घातली की चटणी छान लागते. जिरं, मोहरी आणि हिंग घालून फोडणी केली आहे.
हे बघा उडदाची डाळ वगैरे न घालता किती छान फर्मेंट झालेलं आहे. आता याचे आपण डोसे घालूया. विडाचा तवा मी तापत ठेवलेला आहे. विडाच्या तव्याला सुद्धा मस्त डोसे होतात, छान खमंग अगदी. थोडंसं तेल लावलेलं आहे, हे आपण सगळीकडे नीट पसरून घेऊया. तवा आधी तापत ठेवायचा. तवा जर चांगला तापला नाही तर मग डोसे कुठलेच डोसे चांगले होत नाहीत. जाडसरच घालायचे डोसे, फार पसरवायचे नाहीत, कारण हा आपला स्पंज डोसा आहे. हे बघा मस्त जाळी पडली आहे. थोडासा असा वरून ड्राय झाल्यावर आपल्याला ह्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि मुळात जर तुमचा नॉनस्टिक तवा असेल तर त्याला तेल घालायची गरज नाही. पण असं जेव्हा आपण तेल घालतो तर तो डोसा छान खमंग होतो. तर मी ह्याच्यावर झाकण ठेवते 1 मिनिट. नारळ घातल्यामुळे अगदी मऊसूत असा हा डोसा होतो. आणि मी तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडनं पीठ जर पातळ झालं ना तर ते एखाद्या वेळेला डोसा उलटला जात नाही. तर अशा वेळेला एखादं थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं किंवा मग थोडासा बारीक रवा घातला तरी सुद्धा चालेल. आता हा आपला डोसा झालेला आहे, आपण हा उलटून घेऊया. मस्त झाला आहे अगदी, आणि त्याचा एक खमंग वास पण येतोय. तर असा हा जरा दोन्हीकडून आपल्याला हा डोसा करून घ्यायचा आहे, कारण आपण हा जाडसर घातलेला आहे. तर मंडळी, हा अतिशय पौष्टिक असणारा आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः आपण सांगतो की नाचणी थंड गुणाची असते, तर उन्हाळ्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. तर मंडळी, तुम्ही पण हे डोसे एकदा नक्की करून बघा. अतिशय मऊसूत आणि छान टेस्टी होतात. आणि ज्यांना डाळ खायची नाही आहे तर त्यांना सुद्धा हे डोसे खाता येतील, कारण याच्यामध्ये आपण कुठल्याच डाळीचा वापर केलेला नाही आहे. फक्त आपण याच्यामध्ये नारळ घातलेला आहे.